अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर आणि या शहराची आध्यात्मिक ओळख बनलेली गोंधनी गावातील प्राचीन महादेव मंदिर, रामेश्वर आणि काशी विश्वेश्वर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. श्रीरामपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उत्तरेकडील रस्त्याने 2 ते 3 किलोमीटर लांब गोंधनी गावात शिरताच डाव्या बाजूला महादेव मंदिर कामन दिसते. तिथून थोडा आत जाताच उजव्या बाजूला हे महादेव मंदिर स्थित आहे. श्रीरामपूरमध्ये एकाच ठिकाणी 2 प्राचीन महादेव मंदिर आहेत, एक रामेश्वर आणि दुसरे श्री काशी विश्वेश्वर. महाशिवरात्री आली की इथे भक्तांची प्रचंड गर्दी होते. श्री काशी विश्वेश्वर नावाप्रमाणेच काशीच्या विश्वनाथाची आठवण करून देणारे. या मंदिराच्या सुरुवातीला अष्टकोनात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थित आहेत. सभा मंडपात 12 ज्योतिर्लिंगांचे शिवलिंग आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेताच मन प्रसन्न होते. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना डोंगरगण येथून निघाले आणि काही काळ इथे थांबले होते अशी आख्यायिका आहे. शेजारीच दुसरे मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून दक्षिण भारतीय मंदिरांसारखे भव्य आणि आकर्षक आहे. उंच शिखर, सुंदर नक्षीकाम आणि शांत वातावरण, म्हणूनच अनेक जण येथे फोटोशूटसाठी येतात. या मंदिरातील शिवलिंग अतिशय पवित्र मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे अभिषेक, आरती आणि भजनाचा उत्सव साजरा केला जातो. श्रीरामपूरचे आराध्य, श्रद्धा आणि इतिहास, अध्यात्म यांचा संगम म्हणजेच श्री रामेश्वर आणि काशी विश्वेश्वर महादेव मंदिर. श्रीरामपूरमध्ये असलेली ही 2 प्राचीन महादेव मंदिरे फक्त वास्तू नाहीत तर श्रद्धेचा श्वास आहेत. जे मी बघितलं तेच तुम्हाला सांगितलं. महाशिवरात्री निमित्त तुम्ही इथे दर्शनाला येणार आहात का? तुमचा अनुभव खाली कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.